प्रीती, वय 35, कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होसा कोपलू गावातील एक साधीसुधी विवाहित महिला. तिचं आयुष्य फार काही उठावदार नव्हतं, पण स्थिर होतं. आणि त्यात एक प्रकारचा रिकामेपणा होता. म्हणून ती सोशल मीडियाकडे वळली. इन्स्टाग्रामवर ती थोडा वेळ घालवायची. एक दिवस तिथे तिची ओळख झाली पुनीत नावाच्या एका अनोळखी व्यक्तीशी. तो मंड्या जिल्ह्यातील करोती गावचा तरुण होता. वयाने थोडा लहान होता. प्रीती आणि पुनीतची ओळख गुरुवारी झाली. दोघांमध्ये भरपूर गप्पा रंगल्या. पुनीतने गोड बोलून तिचं मन जिंकलं. केवळ 3 दिवसांत पुनीतने प्रत्यक्ष भेटीचा आग्रह धरला. रविवारी ती त्याला भेटायला मैसूरला आली. दोघं मैसूरमध्ये फिरले, काही वेळ एकत्र घालवला. प्रीतीसाठी तो दिवस फक्त एक छोटा ब्रेक होता. पण पुनीतच्या मनात मात्र वेगळंच चालू होतं. तो तिला एकांतात घेऊन गेला, जवळच असलेल्या एका वनक्षेत्रात. तिथे त्याने प्रीतीकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. हे प्रीतीसाठी धक्कादायक होतं. तिने स्पष्ट नकार दिला. मी फक्त एक मैत्रीण म्हणून इथे आले आहे, असं ती म्हणाली. प्रीतीचा नकार त्याला सहन झाला नाही. पुनीतला वाटलं होतं की तिच्याही मनात काहीतरी आहे. पण जेव्हा तिने सरळ नकार दिला, तेव्हा त्याच्या अहंकाराला जबर धक्का बसला. त्याच जागी पुनीतने प्रीतीवर हल्ला केला आणि तिला जबरदस्त मारहाण केली. त्या धक्क्यात तिचा श्वास कधी थांबला, हे कदाचित त्यालाही समजलं नाही. त्यानंतर त्याने तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले. पुनीतने तिचा मृतदेह स्वतःच्या गावाजवळ करोतीतील एका शेतात नेऊन पुरला. त्याला वाटलं कोणाला कळणारच नाही. पण सत्य लपवता येत नाही. सोमवार उजाडला आणि प्रीती घरी परतली नाही, म्हणून तिचा नवरा चिंतेत होता. अखेर तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. प्रीतीचा फोन ट्रेस केला. मोबाईलच शेवटचं सिग्नल मैसूरमध्ये एका वनक्षेत्रात मिळालं. त्या परिसरात शोध घेतला असता एक संशयास्पद ठिकाण सापडलं. तिथे जमीन खोदली होती आणि तिथे त्यांना प्रीतीचा मृतदेह सापडला. फोनमधून मिळालेल्या चॅट्स, कॉल्स यांच्या आधारे पुनीतपर्यंत पोलीस पोहोचले आणि त्याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तिने नकार दिला म्हणून मी तिला मारलं, असं तो म्हणाला. प्रीतीचा नवरा हे ऐकून हादरून गेला. ही कहाणी प्रत्येक स्त्रीसाठी एक सावधगिरी आहे. सोशल मीडियावर नवे लोक भेटतात, गप्पा होतात, पण सगळेच चांगले नसतात. कुणावर किती विश्वास ठेवायचा, याची सीमारेषा प्रत्येकाने स्वतःच ठरवली पाहिजे. तुम्हाला ही घटना कशी वाटली, खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. अशाच सत्य घटनांच्या कथांसाठी पुन्हा भेटू.